विरारच्या घासकोपरी गावातील स्थानिक भूमिपुत्रांनी अधिक संख्येत व तसेच युवा पिढीने मोठ्या संख्येत भारतीय जनता पार्टीचा प्रवेश केला आहे। नालासोपाराचे नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते काल ह्या विरारच्या घासकोपरी ह्या भूमिपुत्रांनी प्रवेश केला आहे। या प्रवेशामध्ये सुनीता पाटील, विशाल पाटील, किरण पाटील, जितेश पाटील, शैलेंद्र पाटील, संदीप पाटील तसेच लाखो संख्येने ह्या भूमिपुत्रांनी आज यांच्या हस्ते प्रवेश केला आहे। या प्रवेशापासून स्थानिक भूमिपुत्रांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू तसेच वरिष्ठांनी दिलेल्या पदाचा उपयोग जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी करू तसे विश्वास नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांनी दिले आहे। विरार पूर्व घासकोपरीचे आमच्या पाटीलताई आणि सर्व त्यांचे सहकारी म्हणजे दादा यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। भारतीय जनता पार्टी जरी राजकीय पक्ष असला तरी तो एक परिवार आहे, परिवार। आणि ह्या निमित्ताने तुम्ही आज भारतीय जनता पार्टीचे घटक झालात, आमच्या कुटुंबाचे सदस्य झालात। आपल्या सुखात आपल्या दुःखात आम्ही नेहमी आपल्या सह राहू असा विश्वास व्यक्त करतो, तुम्हाला विश्वास देतो। आणि ह्यापुढे या वसईमध्ये भारतीय जनता पार्टी नंबर 1 ची आहेच, पण ती तुमच्यासारख्या एक मजबूत कार्यकर्त्याच्या जोरावर मी अजून सांगेन की भारतीय जनता पार्टी 70% पेक्षा जास्त आज वसई तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी झाली आहे। तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आम्ही नेहमी तुमच्या बरोबर राहू असा विश्वास देतो। आपण भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्याबद्दल आपले पुन्हा एकदा स्वागत करू। माझी दोन संपतो। धन्यवाद। काय म्हणणार आज घासकोपरीवाल्यांनी कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला, काय म्हणणार? सर्वप्रथम तो मी आपल्याला एक सांगू इच्छितो की आज आमचे नालासोपारा विधानसभाचे आमदार आदरणीय राजन नाईक साहेबांचा आज वाढदिवस आहे। असं तर आम्ही प्रत्येक वर्षी वाढदिवस साजरा करत असतो, पण एक सामान्य भाजपचा कार्यकर्ता म्हणून आम्ही वाढदिवस साजरा करत होतो। पण यावेळी आमच्यासाठी आनंदाची बाब आहे की या विरार व नालासोपाराची जनतेने त्यांना आमदार म्हणून निवडून दिला, त्यामुळे हा वाढदिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आणि या वाढदिवसाच्या दिवशी आपले घासकोपरी चंदनसार तिकडचे कोपरी सुनीता मॅडम आणि त्यांची टीम या पक्षात प्रवेश केलेला आहे। आणि मला पूर्ण खात्री आहे की त्यांच्या हस्ते त्या एरियातले जनतेचे जे कामं असतील ते चांगल्या प्रकारे करतील, हे मला पूर्ण त्यांच्याकडून खात्री आहे। आणि अशाच प्रकारे भारतीय जनता पार्टीची वाढ होत राहणार आणि येणारी महापालिकेत देखील भारतीय जनता पार्टी ज्या प्रकारे आज वसई विरारमध्ये 3 आमदार निवडून आले त्याच प्रकारे येणाऱ्या महापालिकेत भाजपचा महापौर या महापालिकेत बसेल। धन्यवाद।